दरम्यान एकीकडे मराठी भाषा वाचवण्यासाठी ठाकरे बंधू आक्रमक झालेले असतानाच दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये मराठी शाळेच्या इमारतीतच शालेय शिक्षण मंत्री कार्यालय थाटणार असल्याची चर्चा सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती परिसरात पोलीस मुख्यालयाच्या जागेवर नाशिक महापालिकेची शाळा आहे। ही शाळा क्रमांक 16 ही 2018 सालापर्यंत 2 सत्रात भरत होती। मात्र आज या शाळेला घरघर लागले असून सध्या इथे तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीचे वर्ग भरतात। दरम्यान या इमारतीत वरच्या मजल्यावरच आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कार्यालय थाटायची तयारी सुरू केली आहे। याबाबतचा प्रस्ताव सुद्धा नाशिकच्या शिक्षण मंडळाकडून नाशिक महापालिकेकडे पाठवण्यात आलाय। मात्र अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही। मध्ये पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत असलेली नाशिक महापालिकेची शाळा क्रमांक 16 ही सध्या चांगली चर्चेत ठरते, कारण या शाळेच्या इमारतीमध्ये वरील बाजूस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आपलं कार्यालय जे आहे ते सुरू करायचं आहे। याबाबतचा प्रस्ताव देखील नाशिक महापालिकेकडे शिक्षण मंत्र्यांच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे। या प्रस्तावाबाबत आता सर्व माहिती जी आहे ती खरं घेतली जाते आणि सर्व निर्णय घेऊन सर्व तपासणी करत परवानगी द्यावी की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं देखील स्पष्टीकरण नाशिक महापालिका आयुक्तांकडून देण्यात आलेलं आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत ही सर्व जागा आहेत। इथे ही शाळा सुरू करण्यामागे खरं तर पोलिसांची मुलंही ते यावीत, त्यांच्यामध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश होता। मात्र काही दिवसांपूर्वी इथे वर्ग देखील सुरू होते। आता मात्र फक्त इथे अंगणवाडीचे देखील तात्पुरत्या स्वरूपात वर्ग हे सुरू आहेत। आपण जर सध्याची परिस्थिती बघितली तर एकीकडे राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा हा सध्या चांगलाच गाजतोय, ठाकरे बंधू यासाठी आक्रमक हे झाले आहेत, तर दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून कुठेतरी महापालिकेच्या शाळांची संख्या वाढावी, पटसंख्या खरं तर वाढावी, विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेमध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं असताना अशा प्रकारे जर स्वतःचं कार्यालय जर शाळेच्या इमारतीमध्ये त्यांच्याकडून सुरू करण्याचा घाट हा घातला जात असेल तर याबाबत स्वतः शिक्षण मंत्र्यांनीच विचार हा करायला हवा। याबाबत आता दादा भुसेंकडून काय स्पष्टीकरण हे देण्यात येते, काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले। कॅमेरामॅन विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।